गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण MPSC त्याचबरोबर सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी. तर यावरच आधारित आपण दररोज सकाळी 6 वाजता तुमच्यासाठी ते दिवसभराचं जे करंट अफेअर्स आहे, ओके, किंवा या ठिकाणी किंवा त्याच्यावर आधारित जे काही क्वेश्चन क्रिएट होतात, ऑथेंटिक क्वेश्चन क्रिएट होतात, ते आपण दररोज या ठिकाणी सकाळच्या 6च्या सेशनला घेऊन येत आहोत. जर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या ठिकाणी की आपली सरळ सेवेच्या विविध प्रकारच्या बॅचेस, त्याचबरोबर राज्यसेवा UPSCच्या पण बॅचेस सुरू आहेत. तर ह्याच्यामध्ये सरळ सेवेच्या बॅचेसवर सध्या या ठिकाणी डिस्काउंट ऑफर सुरू आहे. रेग्युलर फी 3000 आहे, परंतु 1499 रुपयामध्ये संपूर्ण सरळ सेवा, ज्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक किंवा या ठिकाणी की जलसंधारणाच्या जागा असतील, आरोग्य विभाग असेल, ते सगळं इथं या ठिकाणी कव्हर होणार आहे. त्याचबरोबर स्पेशल बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत. इव्हन हायकोर्टच्या बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत. टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. चला, तर आपण या ठिकाणी पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू. आता पहिला जो क्वेश्चन आहे तो महत्त्वाचा आहे आणि या क्वेश्चनची जी PDF आहे, या लेक्चरची PDF डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला उपलब्ध असेल. यासाठी खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपल्याला जॉईन करायचं आहे. त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे काय आहे, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026. अनेक वेळा हा प्रश्न विचारला जात असतो, कारण या ठिकाणी एक प्रकारे वॉटरमधला किंवा पर्यावरणामधला त्याला आपण नोबेल असं म्हणू, अशा प्रकारचा हा या ठिकाणी स्टॉकहोम वॉटर प्राइज आहे 2026चा. कोणाला प्रदान करण्यात आला? तर आता हा स्टॉकहोम वॉटर प्राइज जो आहे तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तो आहे या ठिकाणी काव्येह मदानी. काव्येह मदानी यांना या ठिकाणी तो देण्यात आलेला. आता नेमके या ठिकाणी हे काव्य मदानी जे आहेत हे कोण आहेत? ते हे आहेत इराणचे शास्त्रज्ञ. ओके, इराणचे शास्त्रज्ञ काव्य मदानी यांना या ठिकाणी हा सन्मान देण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी हा पाण्यातील नोबेल पुरस्कार या ठिकाणी ह्याला म्हटलं जातं, किंवा या ठिकाणी वॉटर नोबेल पुरस्कार किंवा नोबेल प्राइज म्हणून या ठिकाणी ह्याचा उच्चार केला जातो किंवा याला मानलं जातं. आणि ते हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती, म्हणजे ज्यांचं वय किती आहे? 44. एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात तरुण व्यक्ती ज्याने या ठिकाणी हा वॉटर प्राइज किंवा स्टॉकहोम प्राइज जिंकलेला आहे. तर त्यांनी या ठिकाणी आता त्यांची कन्सेप्ट कोणी म्हणजे त्यांनी नेमकं कशावर काम केलेलं आहे? तर त्यांनी वॉटर, ओके, वॉटर बँकरप्सी, ओके, वॉटर बँकरप्सी ही संकल्पना मांडली होती. आणि हा पुरस्कार या ठिकाणी स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत दिला जातो. ओके, तर अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा असा प्रतिष्ठित असा पुरस्कार तो म्हणजे कोणता? या ठिकाणी स्टॉकहोम वॉटर प्राइज कोणाला मिळालेला आहे? काव्येह मदानी यांना हा प्राइज देण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कालिंजर. ओके, कालिंजर किल्ल्याच्या आसपासच्या क्षेत्राला नुकतेच नॅशनल जिओ हेरिटेज साईट, ओके, नॅशनल जिओ हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ओके, आता हा जो कालिंजर किल्ला आहे हा कुठं आहे? हा आहे उत्तर प्रदेशमध्ये. ओके, उत्तर प्रदेशमध्ये हा किल्ला आहे. आणि या किल्ल्याची विशेषता काय आहे? तर यामध्ये या ठिकाणी उत्तर प्रदेशामधील बांदा जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे. ओके, आणि या किल्ल्याला या ठिकाणी GSI ने याला जिओ हेरिटेज साईटचा या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आणि यामध्ये 2.5 अब्ज वर्ष जुन्या बुंदेलखंड ग्रॅनाइटच्या इथं काय आहे? चट्टान आहेत. बुंदेलखंड ग्रॅनाइट जे आहे हे या ठिकाणी ह्याच्यापासून बनलेलं आहे. आणि हे विंध्यांचल पर्वतरांगेत असून निळकंठ महादेव मंदिर येथे आहे. 1545 मध्ये शेरशाह सुरीचा मृत्यू याच किल्ल्याच्या वेढ्यात झाला होता. ओके, तर या ठिकाणी 1545 मध्ये शेरशाह सुरीचा मृत्यू सुद्धा या ठिकाणी याच किल्ल्यामध्ये झाला होता. तर हा अत्यंत महत्त्वाचा असा कालिंजर किल्ला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे की भीम पेमेंट ॲपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोण आहे? या ठिकाणी महेंद्रसिंग धोनी. ओके, महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती या ठिकाणी भीम ॲपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून करण्यात आलेली आहे. आणि भीम काय आहे? या ठिकाणी भारत इंटरफेस फॉर मनी. ओके, भीम. तर याच्यामध्ये भीम जे आहे काय आहे? भारत इंटरफेस फॉर मनी हे ॲप जे आहे हे 2016 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. आणि हे 15 पेक्षा जास्त प्रादेशिक भाषामध्ये हे काम करतं. तर अशा प्रकारचं या ठिकाणी हे भीम ॲप, आणि भीम ॲपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर महेंद्रसिंग धोनी. त्यानंतर प्रश्न नंबर 4 की संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित विश्व
हिमनद दिवस, ओके, विश्व हिमनद या ठिकाणी दिवस. वर्ल्ड डे फॉर ग्लेशियर, ओके, वर्ल्ड डे फॉर ग्लेशियर हा जो आहे हा कधी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी हा जो दिवस आहे हा कधी आहे? 21 मार्च, ओके, 21 मार्चला वर्ल्ड डे फॉर ग्लेशियर या ठिकाणी हा इथं साजरा करण्यात येतो. त्यामध्ये विशेष काय आहे तर दरवर्षी हा 21 मार्चला हा दिवस साजरा केला जातो आणि याची सुरुवात 2025 मध्ये झालेली आहे. 2025 हे वर्ष होतं इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर कन्झर्वेशन, ओके. तर हे इयर म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि याचा हेतू काय होता? या ठिकाणी हे जे ग्लेशियर आहेत, ओके, म्हणजे या ठिकाणी हिमनद आहे किंवा बर्फापासून तयार बनलेले या ठिकाणी हे जे चट्टान आहेत त्यांचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हा या ठिकाणी मोहिमेचा हेतू होता. 21 मार्च. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिसा, ओके, रिसा टाइमलेस ट्रायबल, रिसा टाइमलेस ट्रायबल हा प्रीमियम ब्रँड कशाशी संबंधित आहे? ओके, रिसा टाइमलेस, ओके, टाइमलेस ट्रायबल, ओके, टाइमलेस ट्रायबल, आता नावातच ट्रायबल आहे म्हणजे हा ब्रँड कशाशी संबंधित आहे तर आदिवासींची वस्त्र उत्पादने जे आहेत हे या ठिकाणी याच्या बाबतीत आहे. म्हणजे आदिवासी जे आहेत विविध प्रकारचे वस्त्र तयार करतात किंवा विविध प्रकारचे या ठिकाणी हाताने तयार केलेल्या कलाकृती असतात. मग त्या कलाकृती ज्या आहेत ते या ठिकाणी सरकारमार्फत त्या प्रेझेंट केल्या जातात किंवा सरकारची एजन्सी आहे ट्रायफेड, ओके, ट्रायफेड म्हणजे काय आहे? ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया ही जी आहे एक प्रकारची मध्यस्थी संस्था असते. त्यामार्फत स्टॉल लावले जातात, प्रमोशन केलं जातं आदिवासी लोकांच्या विविध प्रकारच्या अशा हस्तउद्योगाचं. आता यामध्ये आदिवासी हस्तकला आणि विणकाम यांना या ठिकाणी जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचं काम जे आहे हा ब्रँड करतो. आणि रिसा हे त्रिपुराचे पारंपरिक हाताने बनवलेले काय आहे? स्टॉल आहे, ओके. तर या ठिकाणी हे काय आहे? हाताने बनवलेला स्टॉल आहे, ठीक आहे. तर हे जे आहे आणि याचं कोणामार्फत या ठिकाणी ह्याची ऍड केली जाते किंवा प्रमोशन केलं जातं? ट्रायफेड मार्फत, ठीक आहे. आणि याचा हेतू काय आहे तर आदिवासींचे जे आदिवासी समुदाय आहे त्यांचं उत्पादन वाढवणे हा याचा हेतू आहे, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 की वर्ल्ड इनडोअर ॲथलेटिक चॅम्पियन 2028 चे यजमान, ओके, म्हणजे ही 2028 ची ही जी आहे या ठिकाणी चॅम्पियनशिप कोणती? वर्ल्ड इनडोअर ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2028 यजमानपद कोणत्या देश भूषवणार आहे? कोणत्या देशाला आहे तर या ठिकाणी भारताला हे यजमानपद देण्यात आलेलं आहे. भारताला यजमानपद देण्यात आलेलं आहे. आता यामध्ये 2028 मध्ये भुवनेश्वर ओडिशा येथे या स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी केले जाणार आहे आणि कलिंगा इंडोर ॲथलेटिक्स स्टेडियम मध्ये ही स्पर्धा पार पाडणार आहे, ठीक आहे. आणि 2026 ची स्पर्धा पोलंड येथे तर 2030 ची कझाकस्तान मध्ये होईल. म्हणजे 2026 ची या ठिकाणी काय आहे? पोलंड मध्ये होणार आहे, 2030 ची कझाकिस्तान मध्ये आणि 2028 ची भारतामध्ये होणार आहे, ठीक आहे. दर 2 वर्षांनी ही स्पर्धा होते. त्यानंतर सिखिया क्रांती 2.0, सिखिया क्रांती 2.0 हा शालेय शिक्षण सुधार कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर हा कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पंजाब राज्यामध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता पंजाबच्या बाबतीत या ठिकाणी पाहिलं तर पंजाब सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने हा जो उपक्रम आहे हा सुरू केलेला आहे आणि यामध्ये या ठिकाणी 3,500 कोटी रुपयाचं बजेट आहे, ज्यामध्ये 2,500 कोटी जे आहेत हे जागतिक बँक देणार आहे आणि 1,000 कोटी जे आहे ते राज्य टाकणार आहे. आणि यामध्ये 20,000 सरकारी शाळांना जागतिक मानकानुसार विकसित करणे हे याचं ध्येय आहे आणि विज्ञान वाणिज्य शाखांच्या विस्तारावर याच्यामध्ये भर देण्यात आलेला आहे. असं महत्त्वाचं काम जे आहे हे कोण आहे? हे पंजाब सरकार करत आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 की 100 नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे? तर कोणती आहे? तर भारत औद्योगिक विकास योजना जी आहे याला मंजुरी देण्यात आलेली आहे. ही जी भारत औद्योगिक विकास योजना आहे बजेटमध्ये 33,660 कोटी रुपयाचा निधी जो आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये प्लग अँड प्ले म्हणजे सर्व पायाभूत सुविधा ज्याच्यामध्ये वीज असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल तर ह्या या ठिकाणी दिल्या जातात आणि कंपन्यांना तात्काळ काम सुरू करणे सुलभ होते. एका पार्कचा आकार या ठिकाणी किती आहे? 100 ते 1,000 एकरच्या दरम्यान असणार आहे. तर अशा प्रकारचे या ठिकाणी हे पार्क असणार आहेत प्लग अँड प्ले वाले. त्यानंतर 9 नंबर क्वेश्चन आहे की तांबा वाथल, ओके, तांबा वाथल
ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. जिओग्राफिकल या ठिकाणी टॅग जो आहे देण्यात आलेला आहे तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तांबा वाथल. आता हे जे तांबा वाथल आहे हे कशाच्या बाबतीत आहे? हे तमिळनाडूच्या बाबतीत काय आहे या ठिकाणी हे आहे. आता नेमकं काय आहे हे तमिळनाडूचं काय आहे? पारंपरिक उत्पादन आहे. ओके, हे पारंपरिक काय आहे या ठिकाणी उत्पादन आहे ज्याला या ठिकाणी GI टॅग म्हणजेच एक विशिष्ट भौतिक ओळख जी आहे त्या भागाची ती असते त्याला या ठिकाणी हा GI टॅग जो आहे या ठिकाणी दिला जातो जिओग्राफिकल टॅग म्हणून. ठीक आहे, त्यामुळं स्थानिक हस्तकला जे आहे किंवा उत्पादन जे आहे याची जागतिक ओळख होणार आहे. आणि तमिळनाडूकडे सध्या देशात सर्वाधिक GI टॅग उत्पादने आहेत. हे पण महत्त्वाचं आहे की सर्वात जास्त GI टॅग कुठं आहेत तर या ठिकाणी तमिळनाडूमधून काय करण्यात आले, रिकग्नाइज करण्यात आलेले आहे. त्यानंतर 10 नंबर, भारतीय सैन्याद्वारे कोणत्या राज्यात अमोघ ज्वाला, ओके, अमोघ ज्वाला हा तंत्रज्ञानावर आधारित सराव आयोजित करण्यात आला आहे. ओके, तंत्रज्ञानावर आधारित सराव आयोजित करण्यात आलेला आहे. तो कुठं आहे? उत्तर प्रदेश. ओके, उत्तर प्रदेश. आता यामध्ये झाशी येथील बबिना फील्ड फायरिंग रेंज याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. लखनौ हे युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी मध्ये या ठिकाणी सामील झालेले हे दुसरे शहर आहे. बरोबर, की तो शहर आहे हे दुसरे शहर आहे. अशा प्रकारचं महत्वाची ही या ठिकाणी हे होतं. ओके, तर यामध्ये काय होतं तर हे अमोघ ज्वाला हे तंत्रज्ञान आधार काय होता? सराव होता. त्यानंतर पुढे आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 पब्लिश करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रथम कोणाचा आहे? फिनलँडचा नंबर आहे. तर मग भारताच्या बाबतीत काय आहे? तर मग भारत जो आहे या ठिकाणी कितव्या नंबरला आहे? इंडिया जो आहे तो आहे 116 नंबरला भारत आहे आणि फिनलँड जो आहे जगातील सर्वाधिक आनंदी देश जो आहे हा ठरलेला आहे. ठीक आहे, आणि यामध्ये यावर्षी भारताचा 116 आहे, याच्यापूर्वी किती होता? 118 आहे. जे आपण या ठिकाणी ह्याच्यामध्ये हे इंडेक्समध्ये थोडी आपली हे झालेली वाढ झालेली आहे. त्यानंतर विक्रम दुराईस्वामी यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तो कोणत्या आहे? या ठिकाणी चायना किंवा चीनमध्ये यांची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि चीनच्या बाबतीमध्ये चीन हा जगातील सर्वाधिक पोलाद आणि तंबाखूचा सर्वात मोठा उत्पादक आहे. चीन काय आहे? पोलाद या ठिकाणी आणि तंबाखू याचा सर्वात मोठा उत्पादक आहे. आणि दुराईस्वामी यापूर्वी युक्रेनमध्ये काय होते? युकेमध्ये भारताचे उच्च आयुक्त किंवा अँबॅसेडर म्हणून ते काम करत होते. त्यानंतर या ठिकाणी सिखिया क्रांती 2.0 सिखिया क्रांती ही जी मोहीम आहे हे कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर हे कोणत्या आहे? या ठिकाणी पंजाब राज्याने. हे काय उद्देश काय याचा? ते पायाभूत सुविधा या ठिकाणी सुधार करणे आणि चंदीगड हे भारतातील पहिले झोपडमुक्ती शहर जे आहे हे ठरलेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची झोपडपट्टी या ठिकाणी कुठं नाही? चंदीगडमध्ये नाही. ठीक आहे, तर हे झाले या ठिकाणी आजचे अत्यंत महत्त्वाचे परीक्षाभिमुख किंवा परीक्षेला येऊ शकणारे असे करंट अफेअर्स. त्याचबरोबर या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीचे स्पेशल बॅच सुरू आहे. त्याचबरोबर इतरही बॅचेससाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही क्युरी असेल तर कॉल सुद्धा करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी ही जी PDF आहे ही डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला सकाळी या ठिकाणी 8 वाजता, ओके, सकाळी 7 वाजता ही PDF जी आहे ही तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. ओके, सकाळी 7 वाजता ही PDF आपल्याला उपलब्ध होणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. जर काही डाऊट असेल तर जरूर या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या. थँक्यू, ऑल द बेस्ट and have a nice day.